कोगनोळे येथील शिवजयंती निमित्त मी रमाई बोलतोय एकपात्री नाटकाचे सादरीकरण। डॉक्टर आंबेडकर रमाबाई यांच्या संघर्षमय जीवनाचे देखील सादरीकरण। कोगनोळे तालुका निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा औचित्य साधून सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता प्राध्यापक प्रेरणा कवठेकर यांनी मी रमाई बोलतोय या एकपात्री नाटकाचे सादरीकरण केलं। यावेळी माता रमाई यांच्या लहानपणापासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत विवाह आणि रमाई यांच्या निधनापर्यंतच्या संघर्षमय इतिहासाचे सादरीकरण प्राध्यापक कवठेकर यांनी केलं। सुमारे अर्धा तासपेक्षा अधिक काळ चाललेल्या या एकपात्री सादरीकरणामध्ये उपस्थित महिला वर्ग भावनिक झाल्याचं चित्र दिसून आलं। तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले। स्वागत अरुण पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक नितीन कानडे यांनी केले। संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन प्राध्यापक सतीश भारतवासी यांनी केलं। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले रयत संघटना कर्नाटक कार्याध्यक्ष राजू पोवार, ॲडव्होकेट थरकार, ऑल इंडिया पॅन्थर सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चरण कांबळे, अमित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचे संयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोगनोळीमधील ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार, के.डी. पाटील जीवन गौरव पुरस्कार, प्राध्यापक बाबासाहेब आवटे समाजभूषण पुरस्कार, अनिल नवाळे निपाणी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, राहुल मेस्त्री राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्कार, अमर दाभाडे राज्यस्तरीय सामाजिक आदर्श पुरस्कार, सचिन परीट राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, सुनील बर्गे राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार, पोपट पसारे 4GR मानवन अधिकारी नॉर्थ कर्नाटक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, अमोल नवाळे कर्नाटक राज्य नव युवा शक्ती निपाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्राध्यापक संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य मनीषा परीट, प्रवीण भोसले, अमर दाभाडे, तानाजी घस्ते, घनश्याम मेस्त्री, रोहिदास धाले, लक्ष्मण जगताप, अमर विटे, संजय पोवार, विठ्ठल मुरारी कोळेकर, तात्यासो खोत, तौसिफ मुल्ला, सचिन बेरड यांच्यासह शेकडो पुरुष व महिला वर्ग उपस्थित होता। आभार नरजित विटे यांनी मानले। हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर।